आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक आता रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून आनंदराव मलगोंडे दादा यांची आज उमेदवार पद्धतीची निवड झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आज आनंदराव दादा आहेत, त्यांच्याकडे आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत। उमेदवारी जाहीर झालेली आहे, रिसर जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला काही उमेदवारी मिळाली, काय सांगाल तुम्ही? कोणते प्रश्न घेऊन उपस्थित तुम्ही इस्लामपूर आज समोर जाणार आहे मतदारांच्या? नाही, गेली 10 वर्ष सत्ता आमची नव्हती। या 10 वर्षाच्या काळात इस्लामपूर शहरात नवीन असं काही झालेलं नाही। ज्या पूर्वी 2016च्या अगोदर जे इस्लामपूर होतं त्यावेळेच्या सर्व बागा इस्लामपूर शहरातल्या सर्व बागा बंद आहेत। पाण्याची टंचाई आहे। इस्लामपूर शहरात अतिशय चांगलं पाणी होतं, त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामामुळे सगळ्या लिकेजमुळं पाईपलाईनचं पाण्याचं शुद्ध पाणी इस्लामपूर शहरवासियांना मिळत नाही। आरोग्याच्या समस्या आहेत। आमची पार्टी सत्तेवर आल्यावर गतवैभव जे मागल्या 85 पासून 2016पर्यंत होतं ते गतवैभव प्राप्त करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही करू। या शहराला एक मागल्या 10 वर्षापूर्वी इस्लामपूर शहर हे महाराष्ट्रात पहिल्या 1-2 नंबरमध्ये येणारं शहर होतं आणि आत्तापर्यंत पहिला नंबर या शहरानं आणलेला आहे। त्या पद्धतीचं त्यावेळेचं ज्या पद्धतीचं इस्लामपूर होतं त्या पद्धतीनं आम्ही इस्लामपूर शहर करण्याचा प्रयत्न करू। नवीन स्कीमा 24/7ची योजना इस्लामपूर शहराला मंजूर आहे। हे निधी अभावी ती स्कीम अजून निधी त्याच्या उपलब्ध ते थांबलेला आहे। अंडरग्राऊंड गटरचं कामसुद्धा पहिली जागा जिथं पाणी सोडायचं आहे त्या जागा ताब्यात नसल्यामुळे ती स्कीम अपुरी आहे। त्या स्कीमला सुद्धा अंडरग्राऊंडची आम्ही चालना देऊ व ह्या शहरात नवीन असं जे महाराष्ट्रात नवीन होईल त्या सर्व गोष्टी आम्ही इस्लामपूर शहरात करण्याचा 100% प्रयत्न करू। 1985च्या या दरम्यान तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून इथं काम केलं, नगरसेवक म्हणून काम केलं, त्यावेळेचं राजकारण आताचं काय फरक वाटतो? नगरपालिका 1985ला ज्यावेळी आमची सत्ता आली त्यावेळेला शहराचा आकारमान छोटा होता। जवळजवळ 15-16 2,000 लोकांचं मालमत्ताधारक शहर आणि त्यावेळेला लोकसंख्या कमी असल्यामुळं त्यावेळेला सत्ता आल्यापासून नवीन गावात साहेबांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठ्याच्या स्कीम झाल्या। गावाला चांगल्या प्रकारे पाणी मिळायला लागलं, चांगले रस्ते झाले, गावात विरंगुळ्यासाठी चांगल्या बागा झाल्या, गावात सुशोभित असे चांगले मोठ्या थोर नेत्यांची पुतळे उभा राहिली व या गावाचा पहिल्या 85 पासून 2016 पासून महाराष्ट्रात गाडगे बाबा स्वच्छता अभियानमध्ये पहिला नंबर इस्लामपूर शहराचा महाराष्ट्रात आलेला होता। तीच परंपरा आम्ही कायम इथून पुढं चांगल्या प्रकारे या गावात सेवा देऊ, चांगल्या प्रकारे या गावाचा चेहरा बदलू। वास्तविक आता पाहिलं जात आहे की असं म्हटलं बी जातं की ही सगळी इलेक्शन किंवा राजकारणासाठी तरुण जातात, काय सांगाल तरुणांच्या बद्दल? नाही, तरुण हे पाहिजेतच। ह्या उभ्या पुढच्या आयुष्यात तरुणांच्या हातातच हे सगळं राजकारण जाणार आहे। त्या तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम व नवीन लोक ह्यात सामील होतील त्यांच्याकडूनच हे सर्व चांगल्या प्रकारे काम आम्ही करून घेऊ। आता सध्या इस्लामपूरच्या आता तुमच्या समोर पण एक मोठं भाजपचं एक आव्हान आहे, तर तुम्ही कोणते असे मुद्दे महत्त्वाचे ठोस घेऊन तुम्ही बाहेर पडणार? मुद्दे आमच्याकडे पहिल्यापासून आम्ही 85 पासून आज तागेत कायम विकास कामं सार्वजनिक कामात आम्ही अग्रेसर असतो। निवडणुकीपुरतं आम्ही मर्यादित नसतो, 12 महिने आम्ही सार्वजनिक काम करत असतो। त्या पद्धतीने हे काही नवीन नाही। साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणून आम्ही इथं काम करू। तर धन्यवाद दादा। आपण पाहिलं की एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं आनंदराव दादांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे आणि ही निवडणूक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिंकू असाही त्याने एक विश्वास दाखवलेला आहे। कॅमेरामॅन गेलाही मुलांनी सह मी दिलीप मोहिते, सांगली।